नेहमी आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत, मग ते स्पर्धा परीक्षा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, मग पोलीस भरती असो, टीएटी असो, की मग भूकरमाप असो, की मग आयबीपीएस असो, की कोणतीही परीक्षा जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे, त्या सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता या ऑक्टोबर महिन्यात कोणत्या जाहिराती येणार आहेत किंवा या ऑक्टोबर महिन्यात लास्ट डेट कोणत्या जाहिरातीची होती आणि कोणत्या परीक्षा आहेत या संदर्भात आपण आणि परीक्षा कोण घेणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल किंवा या जाहिराती असतील त्या आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो आहे, परंतु आपल्याला नेमक्या जाहिराती कोणत्या येणार आहे याबद्दलची माहिती नसते आणि आपण वेळेवरती ज्या वेळेला जाहिराती येते त्यावेळेला वाट बघत असतो आणि जाहिरात आल्यानंतर आपल्याकडे फक्त 2 ते 3 महिने किंवा 15 दिवस किंवा 45 दिवस असे मिळत असतात आणि आपला अभ्यास होत नाही आणि आपण पुन्हा मागे असतो. त्यामुळे आता जी काही जाहिराती येणार आहेत किंवा परीक्षा होणार आहेत या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. यामध्ये आपल्याला समजेल की जाहिरात कधी येईल आणि आपण अभ्यास काय करतो आहे आणि तेवढा वेळ आपल्याला मिळतोय तर आपण अभ्यास करावा किंवा या दिशेने आपण रोडमॅप आपण तुम्ही त्याप्रमाणे अभ्यास करू शकता. तर आपण पुढील जाहिराती कोणत्या आहेत ते बघू. धर्मादाय आयुक्ताची परीक्षा आपल्याला माहिती आहे की 179 पदांची ती जाहिरात होती आणि 3 ऑक्टोबर जी आहे ती लास्ट डेट होती हे आपल्याला माहिती आहे आणि आयबीपीएस ही परीक्षा घेणार आहे हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे धर्मादाय आयुक्ताचे या 179 पदांची जी जाहिरात आहे. एमपीएससी कंबाईन सी जी आहे ते 938 पदांची जाहिरात होती आणि त्याची लास्ट डेट आहे 27 ऑक्टोबर लास्ट डेट असणार आहे आणि 4 जानेवारीला ही परीक्षा होणार आहे. लास्ट डेट यानुसार आपल्या 27 ऑक्टोबर लास्ट डेट आहे आणि 4 जानेवारीला परीक्षा होणार आहे. एमपीएससी ही परीक्षा घेणार आहे. जे 938 पदे, अजून तुम्ही फॉर्म भरलेले नसाल तर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेले आहे ते विद्यार्थी हे फॉर्म मात्र भरू शकतात. नंतर आयटीआय प्रिन्सिपलच्या सुद्धा जाहिराती म्हणजे जागा आलेल्या आहेत. त्या 132 पदांची जाहिरात आहे. जे विद्यार्थी या म्हणजे पात्र असेल तर ते विद्यार्थी यासाठी भरू शकतात. याची 15 ऑक्टोबर पर्यंत ही जी काय आहे लास्ट डेट होती हे सुद्धा तुम्ही फॉर्म भरलेले असाल. जे आयटीआय प्रिन्सिपल एमपीसी ही परीक्षा घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर टीईटी जे आहे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, जे शिक्षक बनण्यासाठी जे विद्यार्थ्यांना किंवा जे डीएड बीएड झालेले विद्यार्थी यांच्यासाठी पात्रता परीक्षा असते, ही पात्रता परीक्षा जी आहे याची सुद्धा जाहिरात जी आहे ते आलेली होती आणि 3 ऑक्टोबर लास्ट डेट होती आणि पुन्हा वाढून ती 9 ते 10 तारीख पुन्हा लास्ट डेट वाढवण्यात आलेली होती आणि यामध्ये ही जी परीक्षा आहे ही परीक्षा 23 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परिषद पुणे ही परीक्षा घेत असते. नंतर फॉर्म कोणते चालू आहेत, आता फॉर्म भरणं जे चालू आहे ते कोणते आहेत तर सैनिकी कल्याण विभागाच्या 76 पदांची जाहिरात आहे. त्याचा फॉर्म भरणे अजूनही सुरू आहे. जे माजी सैनिक आहेत ते या करिता फॉर्म भरू शकतात. 76 पदाचे सैनिक कल्याण विभागाची जी जाहिरात आहे ती जाहिरात सांगतोय तुम्हाला. नंतर टीआयटीच्या माध्यमातून जे पोलीस भरती प्रशिक्षणाचं किंवा मिलिटरी भरती प्रशिक्षणाचं जे काही प्रशिक्षण दिलं जातं ते टीआरटीच्या माध्यमातून हे फक्त आदिवासी विद्यार्थ्यांकरिता आहे. तर याची सीईटी जी घेतली जाते त्या सीईटी घेतल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना निवड केली जाते गुणानुक्रमाने त्या विद्यार्थ्यांना पूर्ण प्रशिक्षण दिलं जातं 6 महिन्यासाठी. त्याचे विद्यावेतन 10,000 रुपये म्हणजे टोटल 60,000 रुपये 6 महिन्याचे आणि 12,000 रुपये आकस्मिक असे 72,000 रुपये विद्यावेतन दिलं जातं. याची सुद्धा 18 तारीख ही लास्ट डेट असणार आहे. ही उद्याची लास्ट डेट आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून भरलेलं नाहीये त्यांनी फॉर्म भरू शकता. 12वी पास असणं गरजेचं आहे पोलीस भरती प्रशिक्षणाकरिता. नंतर भूकरमापक गट क ची जी जाहिरात आहे ही सुद्धा जाहिरात 14 ऑक्टोबर आयबीपीएस घेणार आहे आणि लास्ट डेट म्हणजे याची परीक्षेची डेट सुद्धा आलेली आहे. 13 आणि 14 ला ही परीक्षा घेतली जाणार आहे. जे सिव्हिल ज्यांचा डिप्लोमा झाला आहे की डिग्री झाली आहे सर असे विद्यार्थी भूकरमापक गट 3 म्हणजे क्लास 3 ची ही पोस्ट आहे हे तुम्ही भरू शकता आहे, जे सिव्हिल इंजिनियर असणार आहेत ते. नंतर जे कमिंग सून जाहिराती आहेत म्हणजे पुढे येणाऱ्या ज्या जाहिराती असणार आहेत त्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत किंवा पुढील महिन्यात येणाऱ्या जाहिराती ज्या आहेत त्या जाहिराती कोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत. किती पदांच्या जाहिराती असणार आहे म्हणजे तुम्हाला त्या जाहिराती येण्याच्या दृष्टिकोनाने तुम्ही त्यात किती अभ्यास आपला झालेला आहे, आपण कुठेपर्यंत आहोत याचा अभ्यास आपण करू शकता आणि त्यासाठी 3 महिने 4 महिने 5 महिने आपल्याला वेतनाची भूमिका ठेवून आपल्याला तो चांगला अभ्यास आपल्याला करता येते. तो आपल्याला सिलेबस नुसार आपल्याला अभ्यास करता येते आणि त्यानुसार आपण पद ते मिळवू शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर कमिंग सून मध्ये जाहिराती पुणे एनएमसीची जाहिराती 31 ऑक्टोबर पर्यंत ही जाहिराती येणार आहे. पुणे एनएमसीच्या किती येणार आहे अपेक्षित नाही म्हणजे आपण अजूनपर्यंत त्याचा आकडा सांगता येणार नाही, परंतु पुणे एनएमसीच्या जागा येणार आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या. नंतर नगर परिषद जे आहे
ते नगर परिषदच्या सुद्धा जाहिराती येणार आहे. 3000 प्लस नगर परिषदच्या जाहिराती आहेत. मग ते करनिर्धारण असो की वेगवेगळ्या ज्या पोस्ट असतील त्या पोस्ट नगर परिषदच्या संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या नगर परिषद आहे त्या नगर परिषदच्या 3000 प्लस जाहिराती म्हणजे पदांची जाहिराती या ठिकाणी येणार आहे. नंतर तलाठी जे आहे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही तलाठी लागत आहेत त्या तलाठीच्या सुद्धा 1600 प्लस जागा विद्यार्थी मित्रांनो येणार आहे. त्यामुळे आपण जर अभ्यास करत असाल तर आपण तयार राहणं गरजेचं आहे. त्याची मला माहिती आहे की एनी ग्रॅज्युएशन विद्यार्थी हा तलाठी पदासाठी पात्र असतो. नंतर मनपा म्युन्सिपल कॉर्पोरेशन भरती संपूर्ण महाराष्ट्रातल्या म्युन्सिपल जे कॉर्पोरेशन आहे त्यांच्या 3000 प्लस भरती वेगवेगळ्या पदांच्या भरतीची जाहिरात ही येत्या महिन्यामध्ये येणार आहे. त्यामुळे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आपण अभ्यास करत असाल मनपाचा किंवा आपण इतर सरळ सेवेचा भरतीचा अभ्यास करत असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे, कारण 3000 प्लस जाहिरात आपली येणार आहे. नंतर पोलीस भरतीचे 15000 प्लस जागा येणार आहेत. लक्षात घ्यायचं आहे 15000 प्लस. गेल्या वर्षी 17000 पेक्षा जास्त जागांची भरती झालेली आहे. यावर्षी सुद्धा 15000 प्लस जाहिरात येणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी टीआयटीच्या माध्यमातून सारथी आरती भारती महाज्योतीच्या माध्यमातून ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे ते विद्यार्थी सोबतच जे आता विद्यार्थी ज्यांनी सीईटी दिलेली आहे, जे कट ऑफ साठी वाट बघत आहेत, रिझल्टची वाट बघत आहेत, असे सर्व विद्यार्थी यांनी सुद्धा याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि 15000 प्लस जागांमध्ये आपण रोडमॅप आपण अभ्यास करून आपल्या लेखी परीक्षा फिजिकल या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपल्याकडे वेळ मिळत आहे. त्यामुळे 15000 प्लस जागांमध्ये आपण नक्कीच सिलेक्ट झालो पाहिजे, आपण निवड झाली पाहिजे. याचा सुद्धा आपल्याला विचार करून पुढच्या महिन्यामध्ये हे जाहिरात येणार आहे 15000 प्लस पोलीस भरती. नंतर न्याय विभागाच्या सुद्धा जाहिराती 2800 प्लस जागा जाहिरात येणार आहे. क्लर्कच्या जाहिराती आपण त्या दिवशीच्या लोकमतची बातमी आहे की ज्यांचे टायपिंग झालेले आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र सुवर्ण संधी मिळणार आहे. त्यामुळे आपण अजूनपर्यंत टायपिंग केलेली नसेल किंवा टायपिंगचं सर्टिफिकेट असेल तर प्रॅक्टिस तुमचा लेखी परीक्षा या सर्व बाबींचा अभ्यास करून आपल्याला या ठिकाणी समोर जायचं आहे. आणि 2800 जागा येणार आहेत. या स्पर्धा परीक्षेमध्ये न्याय विभागामध्ये आपण सिलेक्ट झालो पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ जो अपेक्षित आहे त्याचा आपल्याला संपूर्ण वापर करायचा आहे. नंतर आहे पुढच्या वर्षीचा रोडमॅप जो एमपीएससीचा असेल. एमपीएससी राज्यसेवा ग्रुप बी ग्रुप सी. तर एमपीएससी राज्यसेवेचा जे डेट आहे ती डेट आयोगाने टाकलेली आहे. आणि जे एमपीएससीचा अभ्यास करत आहेत मग ग्रुप सी असो ग्रुप बी असो किंवा मग राज्यसेवेचा अभ्यास करत असतील त्या विद्यार्थ्यांकरिता 21 मे 2026 ही राज्यसेवेची डेट आहे. आतापासून आपल्याला अभ्यास करायचा आहे. मे चे 5 महिने आणि आता हे 3 महिने असे 8 महिने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना राज्यसेवेचा अभ्यास करायला मिळणार आहे. त्यामुळे एमपीएससीने दिलेली डेट ही 21 मे ची डेट आहे 2026 ची, जी राज्यसेवा पूर्व परीक्षेची आहे. नंतर एमपीएससी मधून जी ग्रुप बी ची परीक्षा घेतली जातं त्याची परीक्षेची तारीख दिलेली आहे 12 जून. म्हणजे ती 6 महिने आणि आताचे 3 महिने असे 9 महिने 2026 मध्ये ही घेतली जाणारी परीक्षा आहे. तर आपल्याकडे 9 महिने आपल्याकडे वेळ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ग्रुप बीचा जर अभ्यास आपण करत असाल स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तर आपल्याकडे या 6 महिन्यात या 9 महिन्याचा अभ्यास करून आपल्याला ही पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पास होऊन आपल्याला निवड होता येणार आहे. नंतर ग्रुप सी 14 जुलै दिलेली आहे. जुलै 7 महिने 2026 मध्ये दिलेली आहे. जुलै 7 महिने आणि आताचे 3 महिने असे 10 महिने वेळ आपल्याकडे ग्रुप सी साठी असणार आहे. आणि आताची ग्रुप सी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे की ती ग्रुप सी ची फॉर्म भरणं सुरू आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या संपूर्ण परीक्षेच्या आपण या ठिकाणी तारखा बघितल्या आहे. अपेक्षित येणाऱ्या तारखा, पुढे कोणत्या एक्झाम्स होणार आहेत किंवा जाहिराती कोणत्या येणार आहे या सर्वांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता ही जी आपण सांगितलेली जी काही दिशा आहे ही दिशा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं वेळ किती मिळणार आहे, किती महिने आपण अभ्यास करता येणार आहे, किती विषय असणार आहे, सरळ सेवेचा आहे का, एमपीएससीचा आहे का, राज्यसेवेचा आहे का, या सर्व बाबींचा विचार करून आपल्याला असलेल्या वेळेचा फायदा घेऊन आपण यानुसार रोडमॅप आपण आपला अभ्यास करायचा आहे. अभ्यासिकेत जायचं आहे. आपलं PYQ असेल किंवा इतर अभ्यास आहे ते अभ्यास आपल्याला करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. अजून काही आपल्याला अपडेट माहिती असल्यास आपण सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली हे सुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहेत ते अपडेट आपल्याला या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळेल. धन्यवाद.